या चातुर्मास्यामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची कशी सेवा करावी, काय करावं, अनेक व्रतवैकल्याच्या मार्फत सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिला उत्सव सण कुठला जर चातुर्मास सुरू झाल्यानंतर साजरा करत असतील तर तो आहे आजचा दिवस, ज्याला व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा असं म्हणतात. कशासाठी गुरुपौर्णिमेची व्यवस्था ठेवली आहे? सगळ्यात पहिले कधीतरी ठेवली असती ना पुढे. आपल्या ऋषीमुनींना, पूर्वजांचा हेतू काय आहे? सगळ्यात पहिली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. कशासाठी? आषाढी एकादशी नंतर 4-5 दिवसात येते. कशा करता? पुढे 4 महिने मी कसा वागू हे मला कोण शिकवेल? ज्यांच्या पायाजवळ बसून मला पुढचा सगळा मार्ग दिसणार आहे ना. म्हणून तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम्. अशा सद्गुरूंना शरण जावं जे भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात. सत्शिष्याच्या मनाची संपूर्ण अवस्था गुरूंना माहिती असते. कुठल्याही अधिकाराचा, किती कमी अधिकाराचा असू द्या नाही तर उच्च अधिकाराचा असू द्या, कुठलाही शिष्य अनन्य भावाने जो सद्गुरूंना शरण येतो ना, त्याला कुठल्या पद्धतीची उपासना द्यायची सद्गुरूंना माहिती असतं. आणि असं जर नसतं तर एका डाकूच्या सद्गुरू पदावरती देवर्षी नारद आरूढ झाले असते का? हा डाकू आहे, माझ्या जवळ येऊ नको. आहे तो डाकू आहे, पण तो शरण आलाय ना, त्याला अधिकार काय मिळून दिला? काय केलं त्या डाकूनं पुढच्या आयुष्यात? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम प्रभु रामचंद्र. तुमची चांगली चुंगली जेवणं झाली आहेत हे माहिती आहे मला, पण तरी सुद्धा एक तर हा लाईट माझ्या डोळ्यावर आहे. तुम्ही जागे आहेत का झोपलेत? फुल चान्स आहे तुम्हाला. त्याच्यामुळे एकच साधन आहे, तुमचा आवाज आला तर मला कळेल तुम्ही जागे आहात. सीताकांत स्मरण सद्गुरुनाथ. म्हणजे जेवण चढलं नाही बुवा. प्रत्येक साधकाच्या मनाची अवस्था, याच्याकडून कशी उपासना करून घ्यायची त्याला सांगितलं. अरे तुझ्या मुखाला राम येत नाही ना, काळजी करू नको. मरेती जप सर्वदा, मरा मरा म्हण. माणूस एकदा घाबरला ना, एकदा घाबरला, दणका एकदा बसला की बरोबर आमोशा ते आमोशा. बस मिळू द्या, 2 व्हीलर मिळू द्या, गाडी मिळू द्या, 17 सीटर 18 सीटर, नाही काही तर आनंद काकाच्या डोक्यावर बसून पण ने सद्गुरुनाथ. असं एकदा माणूस सगळं फिरून येऊ द्यावं, मग कळतं वराढ प्रांता माझी. कल्याण करणारे सद्गुरू मायबाप आपल्या पाठीशी आहेत हे उशिरा कळतं, पण कळलं पाहिजे. कधी कळायला पाहिजे? आपण रामनाम कधी घ्यायला पाहिजे? 4 लोकांनी आपल्याला खांद्यावर घेऊन रामनाम म्हणायच्या आधी आपल्याला रामनाम कळलं पाहिजे, तर उपयोग आहे. कुठल्या साधकाकडून कशी उपासना करून घ्यायची? समर्थांचं सद्गुरुपद स्वतः रामरायानं भूषवलेलं आहे. म्हणून समर्थ आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या सद्गुरु वचन चरणांवरती काय अर्पण करायला सांगतायत? बेलाचं पान, फूल, सोन्याचं बिस्किट. अहो खारं बिस्किट सुद्धा नको गुरुला तुमचं, सोन्याचं काय कर. काय म्हणाले? अहो जे देत नाही ना तेच द्यायचंय. चंचल हे मन. संतांना मनाची अवस्था माहिती आहे. मनाचं वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे. अहो देवानं माणसाला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, 5 कर्मेंद्रिय दिली आहेत, आणि 11वं न दिसणारं मन आहे. कुठे आहे माहित नाही. आजपर्यंत माहिती का तुम्हाला शरीरात मन कुठे आहे? पण हे मन असं आहे ना, 10 इंद्रियांना ताब्यात ठेवतं, पळवतं. माणूस जरी कीर्तनात असला ना, अहो तुमचं सोडा, बुवा कीर्तन करतोय, लक्ष चपलेवर आहे माझं, गेली तर ही आपल्या हजारो वर्षापासून मानवी जीवाची हीच अवस्था आहे. हा वऱ्या मना ऐके ना, मज गुरु भक्ती करू देईना, तुकडोजी महाराज म्हणाले. मन सद्गुरूंच्या चरणावर रमत नाही. कळतं सगळं,
समर्थ म्हणाले ना, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सर्वेची जाते. आपलं आडलंय कुठं? काहे करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवी. क्रिया घडत नाही असं मन आहे. किती हावरट आहे. कितीतरी उपमा या मनाला दिलेल्या आहेत संतांनी. तुकडोजी महाराज म्हणाले, मन रमतं कुठं ऐका. ती बघरे मोठी माडी, नेसाया जरीची साडी, हातात रुपेरी काठी, नौकर चाकर पाठी. मन गाडीत रमतं, माडीत रमतं, साडीत रमतं, घोडीत रमतं, नातेवाईकात तर काय रमतं. उत्सवाला सुद्धा येताना तू येणार आहे का? मग मी येतो. त्याचा काय वाढदिवस करायचा का इथं? तू ये ना, तुला भांडलाय का उत्सव? आपण महाराज म्हणाले, जागे व्हा, शेवटचा क्षण असा येणार आहे. बांबूची चौकट करुणी, निजविले तयाला वरुणी, बांधिले जबर दोरीनी, का हा परत न येवो म्हणून. अरे कसले रे काका नाना, हा वर्या मना ऐकेना. आपल्याला बांधणारे कोण आहे? अरे बांधून टाकतील, नेऊन टाकतील, कळणार आहे का? 2019च्या आधी निदान मौतीला तरी येता येत होतं. आता जर झाला ना तर ते सुद्धा नशिबात नाही. तिकडंच 4 जण येतात आणि फुकूनही टाकतात. जय जय. चाललंय काय? मन अडकलंय कुठं? म्हणून महाराजांनी मन, सगळ्या संतांनी, अहो तुम्हाला सांगतो, संतांना मानवी जीवाचा आणि त्यातल्या त्यात कलियुगातल्या जीवाचा स्वभाव फार पक्का माहिती आहे. समर्थ जर कोणाकडे गेले असते ना, आणि बाबा रे चांगला वा, तुम्ही जर मला म्हणले ना, दादा प्रणव बुवा तुम्ही बेसूर झाले होते बरं कीर्तनात, तर मी तुमचा फोन नंबर ब्लॉक करतो, असा स्वभाव झालाय लोकांचा. काही लागे का? म्हणजे तुम्ही मला सांगा बरं, तसं काय असेल लागे का? कोणाची चूक कोणाला सांगायच्या? किती सासवा बसल्या तिथं, मी हात वर करायला लावणार नाही. कोणाची चूक कोणाला दाखवण्याचा मानवी जीवाला अधिकार आहे का मला सांगा? त्याचं सोडून द्या, त्याची चूक दाखवण्याचा आपला अधिकार आहे का? आम्हा कीर्तनकाराच्या कानाखाली मारली आहे तुकाराम महाराजांनी. महाराज म्हणाले, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, आपण कोरडा पाषाण, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान. असं जमत नाही. कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. उगा कीर्तन चालू आहे म्हणून, नाही तर तुम्ही मला धोतर फाटेपर्यंत मारलं असतं. कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. तेवढी उपासना, सामर्थ्याची उपासना, आणि उपासनेचं सामर्थ्य तेवढं असावं लागतं महाराज. हे सांगावं कोणी? समर्थांनी. म्हणून संत कधी कोणत्या जीवाला दुखवत नाहीत. बाबा रे तू चांगला आहेस, फक्त एक कर, मी तुला सांगत नाही. कोणाला सांगतो? 205 श्लोक लिहिले, पण जीवाचे लिहिले का? कशाचे लिहिले? मनाचे. तुम्हाला काही म्हणायचं नाही. सकाळी सकाळी दारात यायचं आणि बस, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. हे मना, तू सज्जन आहेस. एखाद्या लेकराकडून काम करून घे, बाबा रे तू किती चांगला आहे माय, असं कर बरं बाळा, म्हणतो की नाही आपण तसं. मना तू सज्जन आहे ना, मग एक काम कर, भक्ती पंथेची जावे, तरी श्री. किती साध्या शब्दात माहिती आहे. कशामुळे? संतांना, संत कधी शास्त्र सोडून बोलत नाही. तुम्हाला सांगतो, दासबोध असू द्या, तुकाराम गाथा असू द्या, एकनाथ महाराजांचं रामायण भागवत असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, सकल संतांच्या गाथा असू द्या, ह्या काय लॉकडाऊनमध्ये काम नव्हतं म्हणून तयार झालेलं नाहीत. मी एक ग्रंथ लिहिलाय लॉकडाऊनमध्ये, अजून कोणी प्रकाशकच भेटेना मला. एक एक उभी अनुभवाची आधी केले मग सांगितले, हा संतांचा स्वभाव आहे. संतांना शास्त्र माहीत असतं. संत शास्त्र सामान्य जीवाला, तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून सोपं सांगतात. शास्त्र काय सांगतं?
बांधून राहायचं की मुक्त व्हायचं हे जीवाच्या हातात नाही. कोणाच्या हातात आहे? मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. माणसाचं मन ठरवणार आहे बांधून राहायचं का मुक्त व्हायचं. म्हणून समर्थ अट्टहास करतात. काय करा? चंचल हे मन राम पायी लावा, रामाच्या पायी लावा, तेणे तो विसावा होईल जीवा. हेच आपल्या सगळ्या गुरु परंपरेनं सांगितलं. मला एक प्रकांड पंडित एका गावामध्ये भेटले. मला विचारलं कुठले अनुग्रहित आहेत, तुमच्यावर दीक्षा कोणाची झाली म्हणाले. महाराज मी श्री गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले फार मोठे सत्पुरुष समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा अनुग्रहित आहे. साखर खेरडा? हो. ते गोंदावल्याचं साखर खेरड्याचं मला आवडतच नाही हो. काय तुमचे लोक सारखे माळा घेऊन फिरतात, इकडे जाय तिकडे जाय, माळा माळा, इकडं भस्म, कुठं कुठं होतं काय की, म्हणजे उघडं जेवढं होतं तेवढं दिसत होतं. बरोबर. हाच प्रश्न असाच घेऊन मी माझ्या गुरुजींकडे गेलो. म्हणलं गुरुजी, थोरल्या महाराजांनी, माझे गुरुजी थोरल्या महाराजांचे अनुग्रहित गोंदवलेकर महाराजांचे कीर्तन ज्यांच्याकडे शिकलो. म्हणलं महाराज गुरुजी मला असा प्रश्न एकानं विचारला, नामानं काही होत नाही. काय म्हणला? नामानं काही होत नाही, त्याच्यासाठी अष्टांग योगाद्वारे समाधी अवस्थेपर्यंत जावं लागतं. म्हणलं छान. नामानं काही होत नाही. नामाचा अधिकार किती आहे सांगू का म्हणे तुला. त्यांनी फार छान दृष्टांत सांगितला. म्हणाले एक कीर्तनकार बुवा आपल्या 2 साथीदारांना घेऊन एका गावी 7 दिवस कीर्तनाला गेले होते. 7 दिवसाचे. पूर्वीच्या कीर्तनकारांना तेवढं ज्ञान असायचं, एका ठिकाणी 7 दिवस बोलता यायचं. मी जिथं 1 वर्ष जाऊन आलो, पुन्हा 4 वर्ष त्यांचा फोन उचलत नाही. सांगायचं काय? सात दिवस त्यांची कीर्तन होती. 1 दिवसाचं कीर्तन संपलं. एक काकू भेटल्या, दोघं जोडीनं कीर्तनाला यायचे. महाराज संध्याकाळी आमच्या घरी या, चहा पाणी काय असतं, कीर्तन झाल्यावर या. बरं येतो. हे साथीदारांना घेऊन गेले, बैठकीत बसले. दृष्टांत सर्वांगाचे कान करून ऐका बरं का. कीर्तन होतं कोकणात. कुठं? कोकणात. महाराज काय घेणार? चहा दूध वगैरे? चहा चालेल. साथीदार सोबत आहे, अजून मित्र कोणी 4-5 जण गेलेले होते. त्यांनी एका ताटात छान, काय म्हणतात ते मराठीत त्याला, स्टँडर्ड पद्धतीनं छान ॲपल कट करून आणलं. अजून संत्री कट करून आणली, ठेवली. महाराज आमचा मुलगा मागच्या महिन्यात काश्मीरला गेला होता, हे तिथून आणलेत. बरं असू द्या. आणि सगळे फळ आणून ठेवता ठेवता त्यांनी कोकणातला सुंदर हापूस चिरून समोर आणून ठेवला. आता बुवांनी हापूसच्या 2 फोडी उचलल्या आणि बुवांनी खाल्ल्या. महाराज अहो हे काश्मीरचे सफरचंद आहेत, खा ना. खातो. असू द्या. संत्र चिरलं, संत्र. महाराज अहो माझी बहीण नागपूरला राहते, तिनं तिथून ही संत्री पाठवलेली आहे, खा ना. खातो. बुवांचा ताव कशावर? शेवटी तिनं छान फणस, ते गरे फणसाचे काढून, अहो खा ना बुवा, फणस खा. खातो ठेवा. बाकीचे साथीदार आपलं हे खाय ते खाय, आंबा खाय ते खाय. शेवटी तिनं छान सुंदर टरबूज चिरलं छान, त्याच्यावर काय ते कोणता मसाला, फ्रूट्स मसाला, तो टाकला. बुवा टरबूज घ्या, ठेवा खातो. बाई भनकली हो. ओ बुवा नुसते आंबेच काय खाता? एवढे फळं तुमच्यासाठी आणून ठेवलेत, नुसता आंबा खाता कशाला? एवढे लांबून तुम्हाला काश्मीरचे सफरचंद तुमच्या कधी वाटेला येतील? तुम्ही कधी कीर्तनाला जाल तिकडे, कधी खाल? खा ना. हे कीर्तनकार बुवा म्हणाले, बाई हे सगळे फळं त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत, पण कधी ताटात आंबा नसेल तर. काय म्हणाले? सगळे फळं श्रेष्ठ आहेत, पण कधी
ताटात आंबा नसेल तर यांची किंमत. जोपर्यंत ताटात आंबा आहे तोपर्यंत त्यांच्या समोर सगळी फळं क्षुल्लक आहेत. माझा दृष्टांत संपला. भगवत प्राप्तीची अनेक साधनं समोर असतील, पण भूतलावर जोपर्यंत भगवन नाम आहे तोपर्यंत इतर कुठलेही मार्ग श्रेष्ठ नाहीत. हे हजारो वर्षापासून आमच्या संत मायबापांनी आम्हाला सांगितलेलं आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात, मी उपनिषद वाचली, मी शास्त्र वाचले, मी वेद वाचला, पण सगळ्याचं सार नामात आहे हे मला कळालं. हे महाराजांनी इतक्या सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. सहज बोलणे हितोपदेश. आपल्याला वाटतं ते काय नाम घ्यायला लावतात. अरे त्याचा अधिकार तुला काय कळले? समर्थांनीच इतकं स्पष्ट सांगितलं होतं, काहीच न करुणी प्राणी रामनाम जपे वाणी. काही करू नका म्हणाले, पण राम म्हणून समर्थांनी अट्ठास धरला. कशामुळे? चंचल हे मन. आधी काय कर बाबा, तू राम पायी लाव. आधी तुझं मन रामाच्या पायी लाव. नाम सदा, रामाचं नाम आपल्या महाराजांनी प्रकर्षानं समोर ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की संतांना शास्त्र कळत नव्हतं, काही नाही, सामान्य जीवाला नाम देऊन टाकलं. नाही हो. नाम या शब्दाचे, नुसत्या एका शब्दाचे, मला आमचे हरिभक्तपरायण अनंत महाराजांनी सांगितलं की महाराज आपल्याला नाम हा विषय प्रकर्षानं मांडायचा. शास्त्रामध्ये नाम एवढ्या एका शब्दाचे 11 अर्थ आहेत. किती? आपल्याला एवढा बघायला वेळ नाही. 4च अर्थ सांगतो, म्हणजे महाराजांनी किती मोठी शिदोरी हातात दिली हे कळेल. ना या शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ होतो नाही किंवा नष्ट होणे. ना शब्दाचा अर्थ काय होतो? बोलत चला, झोपू नका. काय होतो? नष्ट होणे. आता म या शब्दाचा अर्थ आहे, आपल्याकडे एक पित्ताचा प्रकार असतो बघा. कच्चं खाल्ल्यानंतर, कच्चं जर काही खाल्लं ना आपण, कच्चं, त्याला आम्ल पित्त वगैरे असे 2 प्रकारे म्हटलं जातं. म या शब्दाचा इथला अर्थ जो आहे, पित्ताशयाच्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या दृष्टीने कच्चेपणा. कच्चं खाल्ल्यानंतर ज्या पित्ताचा त्रास येतो, या म या शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी पहिल्यांदा कच्चेपणा असं केलाय. कच्चेपणा म्हणजे काय? जीवाच्या ठिकाणी मी जीव आहे हे असणारं अज्ञान. आपण रोज आरत्या म्हणतो ओरडून ओरडून, मी जीव हा भ्रम म्हणतो. कळतं काय? डोंबलं. ह्याचा अर्थ काय? महाराज माझ्या मागे काय लागलंय? मी जीव हा भ्रम, द्वैत पसारा, तुम्ही आणि मी वेगळा आहे, हा पसारा माझ्या मागे लागलाय. म्हणजे कच्चेपणा म्हणजे जीवाच्या ठिकाणचं अज्ञान. हे अज्ञान जीवाच्या ठिकाणचं कोणत्या साधनानं नष्ट होतं? नाम. पहिला अर्थ. नाही पटलं का? दुसरा ऐका. म या शब्दाचा शास्त्रामध्ये दुसरा अर्थ असा आहे, अहंकार. जीवाच्या ठिकाणी कितीतरी गोष्टींचा अधिकार आहे. मी जीव आहे इथपासून जो अहंकार सुरू होतो तो पुढे अनेक गोष्टींचा अहंकार. हा अहंकार नामाच्या, आपल्या आणि भगवंताच्या मध्ये येऊन बसलेला आहे. मग हा अहंकार कशाने नष्ट होतो? म म्हणजे अहंकार जर अर्थ असेल तर ना या शब्दाचा पुन्हा एकदा अर्थ आहे नष्ट. अहंकार नष्ट ज्या साधनानं होतो त्याला नाम असं म्हणतात. मग या शब्दाचे अनेक 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 अर्थ केलेले आहेत. इतकं अलौकिक हे नाम आहे. श्रीमद भागवतासारखा अलौकिक ग्रंथ जो ज्ञान आणि वैराग्य शिकवणार आहे, खरं तर ज्याचा मुख्य विषय ज्ञान आहे, वैराग्य आहे, पण या श्रीमद भागवताचं महात्म्य ज्या 2 पुराणांनी वर्णन केलेलं आहे, स्कंद आणि पद्मपुराण, त्या 6 अध्यायांच्या महात्म्यामध्ये सगळं नामाचं महात्म्य वेदव्यासांनी वर्णन केलेलं आहे.
व्यास म्हणाले यत् फलं नास्ति तपसा योगेन च समाधिनः तत्फलं लभते सम्यक् कलौ केशवकीर्तनात्. लक्षात घ्या, आपण कलियुगात राहतोय. प्रत्येक युगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याची साधनं सांगितलेली आहेत. कृते यद् ध्यायते विष्णुम ध्यान, त्रेतायाम यजतो मखैही, मख म्हणजे यज्ञ, यज्ञ त्रेतायुग. द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पायी यात्रा. कलौ तद हरिकीर्तना, भगवंताच्या कीर्तीचं गायन. कलियुगात भगवंताची प्राप्ती आहे. मला सांगा, 18 पुराण लिहिणारे वेदव्यास, 7 श्लोकी भगवद्गीतेचे 700 श्लोक व्यास करणारे वेदव्यास काय लिहितायत? यत् फलं नास्ति तपसा, जे फळ तपश्चर्येनं मिळत नाही, योगेनच योगमार्गानं मिळत नाही, समाधीनं समाधीनं सुद्धा मिळत नाही, तत्फलं लभते सम्यक, तेच फळ कलौ केशव कीर्तनात. कलियुगाच्या जीवाच्या हातामध्ये आयतं साधन आलेलं आहे. आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा नाहीये. एका साधनाचा विचार करून पहा. योग पहिले सांगितलं, कृते यत् फलं नास्ति तपसा, तपश्चर्या. खरंच सांगा, कलियुगातल्या जीवाला तपश्चर्या शक्य आहे का? महिला मंडळ थोडं जास्त आहे. तुम्हाला नित्यातलं उदाहरण देतो. तुम्ही जपाला बसता, हो म्हणा, हां असं खोटं बोललं चालतं कीर्तना, म्हणजे बसत असाल बरं तुम्ही, माझा विश्वास आहे. तपश्चर्येवर बोलणं चाललं. तुम्ही जपाला बसल्या आणि घरात 2-3 जण आहेत. त्यांना सांगितलं गॅसवर, बारीक गॅसवर दूध ठेवलंय, लक्ष दे, मी डोळे लावते. आईची शपथ घेऊन सांगा, डोळे लावता का? बरं जाऊ द्या, आवाज श्रीराम 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 करू करू कोणीच नाही आलं. शेवटी हातातली माळ धडकन टाकून द्यायची आणि कुठं पळायचं? चूक नाही हो, चूक नाही. संसाराची काळजी त्यांनाच असणार आहे. आपल्याला काय जातं, जीभ दिली म्हणून बोलायचं. संसाराची काळजी तुम्हाला, दुधासाठी तुम्ही गेला, चूक नाही. पण मला सांगा, गॅसवरच्या दुधासाठी हातातली माळ ठेवून पळणाऱ्या जीवाला तपश्चर्या शक्य आहे का? अहो, जेवण झाल्यानंतर उपासनेच्या आधी घरी चक्कर मारून यावी अशी अनेकांची इच्छा होती. पण हा मेला जालन्याहून आला, आता जाता येईन है ना? गेलो तर पुन्हा बसा. तपश्चर्या शक्य नाही हो. किती जरी काही जरी असलं ना, आठवण येते कुठली? घरची. तपश्चर्या शक्य नाही कलियुगातल्या जीवाला. जरा पुढं चला. यत् फलं नास्ति तपसा, योग, योग मार्ग. काय योग गुळगुळीत करून टाकला लोकांनी तो योग. सकाळी 5 वाजता टीव्हीवर लागतो, तेवढाच योग असतो का? काही कळणं लोकांना, तेवढा योग आहे का? अरे असं यम नियम आसन प्राणायाम अष्टांग योगा काही. एका गावात कीर्तनाला गेलो, सकाळी सकाळी जरा काय म्हणतात त्याला, बाल्कनी, मराठीत त्याला गॅलरी म्हणतात. त्या गॅलरीत उभा राहिलो होतो. एक म्हातारी सारखी घरात जायची आणि कंपाऊंडच्या बाहेर यायची, घरात जायची कंपाऊंडच्या बाहेर यायची. म्हणलं हा कोणता मॉर्निंग वॉक आहे बाबा? मी खाली गेलो. बरं मला राहत नाही, मी खूप ठरवतो कीर्तनात कोणाला काही बोलायचं नाही, पण दम निघत नाही. जाऊ द्या. मी खाली गेलो, म्हणलं आजी अहो मॉर्निंग वॉकला जायचं ना, सरळ जा ना, एक लांब चक्कर मारून या. बाळा मी मॉर्निंग वॉक करत नाही, माझी सून मला असं करायला लावते. म्हणलं कुठे आहे ती सून? दाखवा बरं, तिला सांगा मी कमिंग सून, म्हणजे मी येतोय. म्हणलं ए बाई, अगं म्हातारी आहे, कशाला चक्र मारायला लावते तिला? ती म्हणे महाराज मी माझ्या मनानं करत नाही. मग मला रामदेव बाबांना सांगितलं. म्हणलं काय? त्यांनी सकाळी सांगितलं काय? सास को अंदर ले, सास को बाहर छोड़े, सास को अंदर ले, सास को बाहर छोड़े, पंढरीनाथ. आता सुनांना योगा पाहू द्यायचा का नाही हे सासवांनी ठरवा. जय जय. हा काय योगा आहे का? ठिगळे काका, असे योगासनं करणारे लोक पाहिले मी. सर्वांगासन केलं, सोडवायला 5 माणसं बोलवावं लागले. काय सांगू तुम्हाला, शूटिंग चालू आहे, नाही तर नावं सुद्धा सांगितले असते. हे वाईट केलं. माझ्यासारख्या माणसाच्या कीर्तनाला हे नको.
म्हणजे आमचे लांबून आलेत बरं का दादा, संगमनेरून खास आमच्यासाठी. असो, योग शक्य आहे का? शक्य नाही. योगे नच समाधीना, समाधी शक्य आहे का? अहो पूर्वीच्या काळी राक्षस, तुम्ही आमच्या प्रल्हाद दादाकडे आत्ता भागवत ऐकलेलंच आहे, मला काही पुन्हा पुन्हा तेच उच्चार करायचा नाही. पूर्वीच्या काळी राक्षस तपश्चर्याला जाऊन बसायचे. हिरण्यकश्यपू जाऊन बसला होता, अंगावर वारूळ साठलं होतं मुंग्याचं. आता कीर्तनात 2 तास बसलो तर पायाला मुंग्या येतात. समाधी शक्य आहे का? समाधी शक्य आहे का तुम्हाला मला समाधी? म्हणून ज्ञानोबांपासून सगळ्या परंपरेनं समाधी साधन संजीवन नाम लक्षात ठेवा. बाळा एकच कर, काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे. म्हणून आमच्या हातात काय दिलंय? नामस्मरण रूपी शस्त्र आमच्या हातात दिलेलं आहे. तू हे नाम घे बाबा. कारण संत काय अवस्थेला गेलेले असतात तुम्हाला माहिती आहे. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला प्रसंग. एक माणूस आला महाराजांकडे. अहो लोक संतांना सोडत नाहीत, जनता असतात ते जे संतांच्या मागे लागतात. महाराज लोकांना एवढ्या माळा वाटता, नाम घ्यायला लावता, तुम्ही तर कधी जपाला बसलेले दिसत नाही. बर तू असं कर, दुपारून ये बाळा. महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी त्याला स्वतःच्या कक्षात बोलवलं आणि ऐक बरं, जरा माझ्या खांद्याला कान लाव. कान लावला. श्रीराम जय राम जय जय असं झालं. आता माझ्या गुडघ्याला कान लाव. श्रीराम जय राम. काय प्रसंग आहे. ह्या नुसता कथा नाही श्रोत्यांनो, हे नुसतं चरित्र नाही. संत शास्त्र जगून दाखवतात. देवर्षी नारद महाराजांनी सांगितलेल्या नारद भक्ती सूत्राच्या 36व्या सूत्रामध्ये नामाचं वैशिष्ट्य शास्त्रात सांगत असताना नारद म्हणाले, नामाने होतं काय? चिंतने चिंतने तदरूपता. स्वरूपता नावाची जी मुक्ती आहे ना, ती नामानं आम्हाला प्राप्त होते. म्हणून नाम घ्यायचं आहे. निदान एक गोष्ट सांगू का? श्रीमंत बापाच्या पोरानं कधी रस्त्यावर भीक मागितलेली पाहिली आहे का? राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, राजाची पत्नी जर बाजारात गेली तर कोथिंबिरीची जुडी 10ला 5 दे, तिला म्हणावं लागतं का? श्रीमंत बापाच्या लेकऱ्यानं रस्त्यावर उभा राहून कोणासमोर हात पसरला तर कसं दिसेल? म्हणून जे जे घरामध्ये श्री प्रल्हाद महाराजांचा फोटो घरात लावतात ना आमचे गुरु म्हणून, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. महाराजांच्या उत्तर आयुष्यामध्ये यकृताच्या आजाराने महाराज, काय असतं, संत प्रारब्ध भोगून टाकतात, ठेवत नाही. किती किती वेळाचं नामस्मरण प्रचंड असणारं महाराजांचं सोहळं, या कारणाने महाराजांना ती व्याधी लागली. आणि अकोल्याचे महाराजांचे एक सेवेकरी होते, त्यांनी सांगितलं की इंदोर येथे सरसंघ चालक म्हणून राहिलेले एक पंडित वैद्यराज आहेत. त्यांचं नाव आहे पंडित रामनारायण शास्त्री. आपण त्यांच्याकडे महाराजांना घेऊन जाऊ. महाराज म्हणाले चला. काय सोबत असेपर्यंत कळालं नाही हो. वैद्य भेटला सुखदाता. हाच वैद्य आपल्या सोबत आहे. हा वैद्य नाही नवे नवे, हा वैद्य राज आहे. सगुणात असेपर्यंत नाही कळलं. महाराज गेले. मला प्रसंग काय सांगायचा, त्या रामनारायण शास्त्रींनी महाराजांच्या बारबंदीची बाही थोडीशी मागे केली असावी आणि हातात नाडी घेतली आणि रामनारायण शास्त्रीला दरदरून घाम फुटला. मी खोटं बोलतोय असं वाटत असेल तर महाराजांचं पद्यात्मक आणि गद्यात्मक दोन्ही चरित्र काढून वाचा. महाराज
नाडी तपासू द्या. वैद्य बुवा, मी तुमच्या समोर आहे, हात तुमच्या हातात आहे, नाडी तुम्हाला लागलेली आहे, आता मी कशात आडवा आलो? महाराज, माझा अंत पाहू नका, नाडी तपासू द्या. बाकी बाजूला उभे असणारे, त्या बाजूला उभ्या असणाऱ्यांपैकी 2 ते 3 लोक हयात आहेत, त्यांना विचारा, महाराज मला नाडी तपासू द्या. महोदय, नाडी तुमच्या हातात आहे. महाराज, तेच सांगतोय, नाडीतल्या रामनामाला थोडासा विराम द्या, म्हणजे मला तुमचे ठोके ऐकता येतील. शास्त्री महोदय, हा व्यवहार आहे. जी गोष्ट आपण करत असतो ती आपल्याला थांबवता येते. मी जर कीर्तन करतोय, कधी थांबवायचं माझ्या हातात आहे. हे पेटी वाजवतायत, कधी थांबवायची यांच्या हातात आहे. हे तबला वाजवतायत, ते माईक सांभाळतायत, हे झांज वाजवतायत, कधी सांभाळायचं यांच्या हातात आहे. पण जी गोष्ट मी करतच नाही ती थांबवणं माझ्या हातात आहे का? महाराज, मग हे नामस्मरण ऐकू कसं येतं? कोण करतं सांगू तुम्हाला? कैसी ही चिंता आम्हास जगती, निश्चये भवसागरी यातरू. रामानंद कृपा करे, करवितो ते तात मिले. अहो, नामस्मरण मी करत असलो तर मला थांबवता येईल? माझ्या हृदयात बसून माझी गुरु माऊली नामस्मरण करते, मी त्यांना कसं म्हणू नामस्मरण थांबवा? आणि शास्त्री महोदय, हे ऐकू येणारं नामस्मरण त्याच वेळेला थांबेल ज्या वेळेला ह्या हृदयाचे ठोके कायमचे थांबतील. काय अवस्था आहे! इतकं आपल्या सद्गुरूंच्या रोमारोमामध्ये नाम बिंबलेलं असताना त्यांचे शिष्य म्हणून घेणारे आपण महाराजांच्या नाडीतून रामनाम येतं आणि त्या श्रीमंत बापाचे लेकरं म्हणून घेणारे आपण प्रत्येकानं, माझ्यापासून शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकानं घरी गेल्यावर आरशासमोर उभं राहिलं पाहिजे आणि महाराजांना विचारलं पाहिजे, महाराज मी तुमचा शिष्य आहे, सगळ्या जगाला सांगतो, पण मला शोभतं का? मला शोभतं? अहो, आज गुरुपौर्णिमा आहे ना, मी सकाळी जरा फिरतच आलो. अशा टाक्याच मांडलेल्या आहेत. एक गुरुमाईची चेअर, एक गुरुची चेअर आणि टाक्या. सोनं इथं टाका, चांदी इथं टाका, कॅश इथं टाका, ऑनलाईन काउंटर बाहेर. हे वास्तव आहे. आपण चरित्र काढून वाचा मायबाप. काय सद्गुरू माऊली आपल्याला लाभली आहे. अहो, गरीबातल्या गरीब बाईला सुद्धा वाटायचं महाराजांनी माझ्या घरी आलं पाहिजे आणि पान उष्ट केलं पाहिजे. गरीबातल्या गरीब बाईला, महाराज तुमच्या आवडीची भाजी करते हो, मला सांगाल का तुम्हाला कुठली भाजी करते? महाराजांनी फक्त त्या घराकडं पाहावं. शेण्याचे पोपडे पडलेले, घरात बसायला धडाची खाट नाही, महाराज स्वतः घोंगडीवर बसलेले आहेत. महाराज म्हणायचे, बाई खरंच माझ्या आवडीची भाजी करशील का? खरंच करशील? मग आज रामरायाच्या, रामानंद महाराजाच्या नैवेद्याला हरभऱ्याची भाजी कर का? बऱ्याच लोकांचा असा समज आहे महाराजांना हरभऱ्याची भाजी आवडत होती, ती वाळून ठेवलेली असते ना घरामध्ये. अहो, त्यांना काय भूक तहान होती का? तो काय असा देह आहे का तुमच्या माझ्यासारखा? नाही. किती सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जरी घरी गेलो ना, मी महाराजांची इच्छा पूर्ण करू शकले नाही असं तिला वाटायला नको, म्हणून महाराज म्हणायची ही भाजी कर आणि रामरायाला खाऊ घाल. आणि आवडीनं महाराज खायचे. ही अवस्था महाराजांची होती. काय मागितलंय महाराजांनी तुमच्या माझ्याकडून? एका रामनामाशिवाय. महाराज म्हणायचे, तुम्ही रामनाम घ्या, रामराय तुम्हाला कुठं न्यायचं ते ठरवील, आपोआप ठरवील. मला नाम कळायला लागल्यावर मी नाम घेईल. हे म्हणणं म्हणजे मी पदवी उत्तर परीक्षा पास झाल्यानंतर पहिलीच्या वर्गात जाईल म्हणल्यासारखं आहे. रामनामाचा प्रताप आणि काय धारिष्ट रामनामानं जीवाला प्राप्त होऊ शकतं. महाराज श्री महाराजांचं सगळं चरित्र आपण वाचून पहा.
अशक्य गोष्टी लीलया साध्य कशानं होतात? फक्त राम राम रामरायाच्या नामानं. चंचल मन समर्थांनी जी अवस्था केली ना, आज तरी सुख मिळेल, उद्या तरी सुख मिळेल, या आशेनं फक्त आपण जगतोय. मला सांगा, आपण ज्याला सुख समजतो ते खरं सुख आहे का, दुःख समजतो ते दुःख आहे का? रामायणामधला प्रसंग आहे, ज्या वेळेला निषादराज गुहक आणि लक्ष्मण दादांची चर्चा झाली ना, त्यावेळेला निषादानं प्रश्न केला होता, रामराय काल कसे होते लक्ष्मण दादांना, आज कसे आहेत? आज एका वडाच्या झाडाखाली झोपलेत, काल अयोध्येच्या महालात झोपलेले होते. लक्ष्मणजींचं वाक्य आहे, आपण अध्यात्म रामायण काढून वाचा. निषाद राजा, जो आनंद प्रभूंच्या चेहऱ्यावर काल रात्री महालात झोपताना होता, तोच किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त आनंद आज रामरायाच्या मुखावर आहे. तिथे श्लोक आलाय, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. सुख आणि दुःख, आपण भारतीय संस्कृतीत राहणारे लोक एक वाक्य फार सहज बोलतो बघा. आपण जर म्हणलं ना, का हो चांगलं झालं बरं, तुमचं घर झालं, गाडी झाली, मुलांची लग्न झाली, सगळं व्यवस्थित झालं, तुम्ही म्हणतात काहीतरी मागच्या जन्मीचं आमचं पुण्य असेल म्हणून चांगलं. आणि एक दोन सलग वाईट घटना घडल्या तर आपण काय म्हणतो? आमचं काहीतरी पाप आडवं आलो, म्हणतो की नाही बोली भाषेत. मग आपल्याला हे जर कळतंय की आपल्याला मिळणारं सुख म्हणजे आपल्या पुण्याचा क्षय आहे आणि आपल्याला मिळणारं दुःख हा आपल्या पापाचा क्षय आहे, तर सुखी संतोषा का यावे आणि दुःखी विषया ते का भजावे? ज्ञानोबा. सुख आणि दुःख कशाला मनाची अवस्था चंचल करून घ्यायची? पण ही स्थितप्रज्ञता त्या प्रसंगी टिकून राहत नाही, हा सामान्य जीवाचा स्वभाव आहे. ती टिकून राहावी म्हणूनच रामनामाचा अट्टहास आहे. आणि ते कधी करा म्हणाले? होवोनिया जागे, उठा वेगू करा, लवकर घाई करा. कशामुळे? निर्वाण दीपे किमुतैल दानम, चौरे गते वा किमु सावधानम. शास्त्र असं सांगतं, निर्वाण दीपे, दिवा विझला मग तेल ओतण्यात काय अर्थ? आणि चौरे गतेवा, चोर आले सगळं मोकळं करून गेले आणि मग तुम्ही उभं राहिले, काही उपयोग आहे का? तसं सावध व्हा. शास्त्र असं ओरडून सांगतंय, दृढ विश्वासो निजश्वासो रामम वद दिने दिने, को विश्वासो पुनरश्वासो आगमिष्यन्ति वा नवा. सद्गुरुनाथ महाराज. दृढ विश्वासो, विश्वासानं माझ्या महाराजांनी मला नाम दिलंय ना, ते नामच माझा उद्धार करणार आहे. दृढ विश्वासो निजश्वासो, प्रत्येक श्वासो. काय करा? रामम वद दिने दिने, रोज राम राम म्हण. का? को विश्वासो, काय विश्वास आहे? पुनर्श्वासो आगमिष्यन्ति वा नवा. हात वर करून सांगा बरं, पुढच्या गुरुपौर्णिमेला याच मंडपात कोण कोण येणार आहे? वा, मला तर नाही बाबा भरोसा. यांना वाटलं दुसरा आणतील पुढच्या वेळेस. फारच मोठे मोठे कलाकार आणायला लागले, मला भीती वाटायला लागली आता. सद्गुरुनाथ. अहो, क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर अल्प आयुष्य मानव देह, क्षणभंगूर देह आहे. म्हणून को विश्वासो पुनर्श्वासो आगमिष्यन्ति वा नवा. पुढचा श्वास घेणार आहे की नाही आपल्याला माहिती नाही, म्हणून दृढ विश्वासो रामम वद दिने दिने. शरण जा उदारा रघुवीरा, भगवंताला शरण जा म्हणजे सद्गुरूंना शरण जा सांगताय. कारण राम हे समर्थांचे सद्गुरू आहेत. आणि मी सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय झालं? शोक भय चिंता जाईल सर्वथा. काय काय झालं ऐका, नामानं काय झालं? पहिले तर जीवनातला शोक फार मोठी, म्हणजे तिला सुद्धा नाव शोकांतिकाच आहे, की आपला शोक कधीच जात नाही. दुःख संपलं असा माणूस कोण बसलाय मंडपात? महाराज आता काही अपेक्षा नाही. अहो, कोणीच नसतो. हा शोक, मी तुम्हाला खरं सांगू, 3-3 मजली घरं आहेत लोकांचे, असे 4थ्या मजल्याचे एवढाले गजवर आलेले आहेत. आणि आपण भेटावं, रामभाऊ कसे आहेत? बरे ठेविले अनंते तैश. काय एरंडील तेल पिल्यासारखं तोंड करता? 3 टाइम खाता, खत करता आणि पुन्हा तोंड वाकडं करता.
छान म्हणा. ही ओळ लोकांनी संतांच्या पोथ्यांचे अर्थ सुद्धा आपल्या मनानुसार घेतात. हो, ठेविले अनंते तैसेचे राहावे. अरे पुढं काय म्हणलेत बघ ना, ते रड ना. चित्ती असू द्यावे, ते कुठे आहे? नाही, ते जरा अजून थोडं, जरा थोडं आहे ना, हे कधीच संपणार नाहीये. अहो, जिच्या पोटी साक्षात भगवंतानं अवतार घेतला त्या कौसल्याला पुत्र मोह सुटला नाही सुटला. वास्तविक कोणाची आई झाली आहे? देवाची, रामरायाची आई आहे. तोच प्रसंग आहे ज्या वेळेला मंथरेला कळलं रामाला राज्याभिषेक होतोय आणि कौसल्याच्या नमस्काराला आलेत. कौसल्य म्हणते, असं आवेळी नमस्काराला का आलास? कारण कौसल्याला काहीच माहित नव्हतं. लक्षात घ्या, जिला अख्ख्या गावात काय चाललंय हे माहीत असतं ती मंथरा असते, आणि जिला शेजारच्या खोलीत काय चालू आहे हे कळत नाही ती कौसल्य असते. कोण व्हायचंय ठरवा, आजच ठरवा गुरुपौर्णिमेला. मी मगाशी आलो ना, माझा एक बेनिफिट आहे, मला कोणीच ओळखत नाही जोपर्यंत मी फेटा बांधत नाही. 2 माणसांनी मलाच, ए पोरा सरक रांगेत ये, म्हणलं सॉरी. इथल्या चर्चा सुद्धा ऐकायसारख्या नव्हत्या. अहो, आपण कुठं बसलोय, आपण कशासाठी बसलोय, आपल्याला महाराज पाहतायत, आपण काय बोललं पाहिजे. घरी तेच आणि इथे तेच. का शोक तुमचा पाठलाग करणं सोडेल? अहो, तुम्हाला त्याला सोडावं लागेल. एक चाफ्याचं फूल असतं ना श्रोत्यांनो, असं हातावर धरायला दिलं ना जड लागत नाही, पण ते फूल 4 तास धरायला लावलं तर ते 2 ग्रॅमचं फूल नंतर 200 किलोचं वाटायला लागतं. आपल्या आयुष्यातलं दुःख मोठं नाही आहे, आपण ते दुःख किती वेळ धरून बसलोय याच्यावर त्याचं मोठेपण आणि छोटेपण अवलंबून आहे. लक्षात ठेवा, रामरायाला शरण गेलं राहतच नाही. शोक, भय, चिंता, ही चिंता अशी आहे ना महाराज. सुभाषितकार म्हणाले, चिता चिंता समाहुक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता आणि चिंता सारखे शब्द आहेत म्हणाले. बिंदू मात्र विशेषतः, सजीवाला कोण जाळते? चिंता, आणि निर्जीवाला चिता. हे सगळं माणसाच्या आयुष्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये येणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नाही तर माळा तुटेपर्यंत जप करणारे लोक आहेत आपल्याकडं, अशा 2-2 हातात. म्हणजे एका हातात किती माळी झाल्या हे मोजायचं आणि एका हातानं प्रत्यक्ष जप. हे मला विचारल्यावर कळालं, मलाही कळत नव्हतं 2 हातात चाललंय काय. मला एक माणूस भेटला, आनंदा काका, मला 1.5 महिन्याला माळ बदलावं लागती म्हणे. मी खेरड्याला जातो, समाधीवर माळ ठेवतो, 1.5 महिन्याला बदलतो. म्हणलं कसं काय? तुटून जाती म्हणे. कसं काय? एवढा जपच होतो म्हणे. म्हणलं बापरे. त्या दिवशी मी माझी माळ शोधायला घेतली, म्हणलं कुठं ठेवली बघायला पाहिजे. अहो, एवढा माळा तुटेपर्यंत जप करणारे लोक आहेत आपल्याकडं. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही बरं, तुम्ही पहाऱ्याला बसलेले खूप मारताल मला, तसं काही नाही. हो, पण मला सांगायचं काय, शास्त्र सांगतं आपल्या आणि म्हणजे आपण घेणाऱ्या नामाच्या आणि भगवंताच्या मध्ये, भगवत प्राप्तीमध्ये 3 गोष्टी येतात. पंचदशी नावाच्या ग्रंथातलं वर्णन आहे. मन, बुद्धी आणि अहंकार. हे 3 जोपर्यंत आपण भगवंताच्या चरणी अर्पण करत नाही तोपर्यंत आपण घेतलेलं नाम म्हणजे पाझरणाऱ्या माठात टाकलेलं पाणी. जोपर्यंत आपल्यातला मत्सर संपत नाही, महाराज म्हणाले जोपर्यंत मत्सर. मत्सर कशाला म्हणायचं? चला, अनंतरावनं कार घेतली, प्रणव बुवा अनंतरावनं कार घेतली जरा पेढे खायला. त्याला काय, त्यांनी लोन काढलं असेल. तुला काय बँक भांडली का? तू काढ ना. ह्याला म्हणतात मत्सर. उद्याच्या पेपरची हेडलाईन देऊन जातो तुम्हाला, अनंत बुवा बसले प्रणव बुवांच्या साथीला, मनोमिलन झाले की काय. उपासना मंडळात चर्चा. अनेकांची पोटं दुखतात आमच्यामुळं. चांगलं आहे, दुखत राहिली पाहिजे. हा मत्सर जीवनात जोपर्यंत आहे ना, मत्सरती, माझ्यापेक्षा तो सरस कसा. तुम्ही घेतलेल्या नामाचा उपयोग नाही. 2 माळी कमी करा. अहो, किती लक्ष जप झाला यापेक्षा जपात किती लक्ष आहे हे महत्वाचं. माझं वाक्य कळलं का? काही जणांना रात्रीचा प्रसाद झाल्यावर कळतं. बुवा दुपारी असं म्हणले होते. एकनाथ महाराज म्हणाले, कीर्तन असं ऐकलं पाहिजे, हरवल्या पुत्राची वार्ता ज्या योगे ऐकी त्याची माता. एखाद्या आईचं लेकरू हरवलं आणि माईकून जर पत्ता सांगायला लागले, ती आई कशी ऐकल? हलक्या कानानं ऐकल का? सर्वांगाचं कान करून मस्त बसावं, छान हसावं.
म्हणजे हसू आलं तर, नाही तर उगाच हसलं तर लोक पागल म्हणतील. छान बसा. जोपर्यंत मानवी जीवनातला स्वभावातला मत्सर संपत नाही, नाम उपयोगाचं नाही. जोपर्यंत अहंकार संपत नाही. अहो काय अहंकार, तुम्हाला मला सोडा, विश्वामित्रांसारख्या तपश्चर्य ऋषींना सुद्धा या अहंकारानं गांजलेला आहे. आपल्याला कथा लांबवत नाही बसायची. काय रावण विद्वान होता, रावणाचं गुणगान केलं पाहिजे, कारण रावण आपला होता. हा, तुम्हाला खरं सांगू, फार जपून राहिलं पाहिजे. माझं वाक्य नीट ऐका. रावण विद्वान होता, पण विद्वान रावण होता हे लक्षात ठेवा. एका विद्वानाचा सुद्धा रावण व्हायला वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून चित्ती रघुनाथा आठविता. कुठल्या कार्याचा आम्हाला कधी अभिमान येऊ नये, म्हणून हे कार्य मी करत नसून माझी सद्गुरु माऊली माझ्याकडून करून घेती आहे. बोलविता धनी वेगळाची. अहो घर दान देऊन टाकल्यानंतर सुद्धा मी घर दान दिलं, जन्मात कधी महाराजांनी छातीला हात लावलेला कोणी पाहिलं नाही. आपण गुरुपौर्णिमेत यावेळेला 1000 रुपये दिले, वापस घेऊन जाय. अरे 1000 दिले पण तुम्ही 12 जण जेवून गेले ना भाऊ. अहो काय रुपये प्लेट, तुम्ही सांगणार ना, तर मी इथून ओरडलो तर तुमचं नुकसान होईल. 200 पकडू का, म्हणजे 12 2 24, 2400चं जेवूनच गेला. मग 1000ची पावती दाखवतो कशासाठी, कशाचा, अरे कशाचा अभिमान यावा माणसाला. महाराजांच्या गळ्यात पाहिलं का तुम्ही, ते उपरण आज मी आणलंय बरं का. अहो सगुणात असतानाची महाराजांची अवस्था आहे. 4 रुपये रामाच्या पेटीतून 4 रुपये काढले होते. अण्णा महाराज धोतर आणतो म्हणाले होते. काय करायचं, रामाचे पैसे येत ना, ते आपल्याला धोतर आणायला. मी एका कीर्तनात नेसलेलं धोतर पुन्हा नेसत नाही. त्याची 2 कारणं आहेत. मला आवडत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्त कीर्तनच नसतात. सद्गुरुनाथ, खरं बोलायला काय जाते, असं काही नाही, पण सांगतोय तुम्हाला. मला सांगायचं काय तुम्हाला, अहंकार फार मोठा शत्रू आहे माणसाचा. या अहंकारानं अनेकांचं आयुष्य धुळीला मिळालं महाराज. अहो जगाचा बाप झाला होता धृतराष्ट्र, मरताना लोकाच्या घरी तुकडे मोडावे लागले की नाही सांगा. अहंकार. म्हणून अहंकार संपावा असं जर वाटत असेल, ठेविता हा पायी आढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. मी माझ्या सद्गुरु चरणावर विश्वास ठेवला आणि माझा उद्धार झाला, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि ते सत्य आहे. ते कसं सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. मी माझ्या सद्गुरु चरणावर विश्वास ठेवलेला आहे आणि मी धन्य झालेलो आहे. श्री धुंडा महाराज देगलूरकरांचं नाव आपण ऐकून असाल. देगलूरकर परंपरेतले फार अधिकारी सत्पुरुष महाराज. त्यांच्या प्रवचनात सांगायचे, एक गाव होतं म्हणाले, आणि त्या गावाच्या शेजारी एक फार मोठं तळं होतं. तळं काय होतं, आता ज्या अर्थी तळं आहे, पाणी आहे, मासे होते, लहान मासे, मोठे मासे, मध्यम आकाराचे मासे. जिथे मासे, कोळी यायचा मासे पकडायचा. एक दिवस तो कोळी येण्याआधी खाली पाण्यामध्ये माशांची सभा भरली, आणि तो कोळी म्हणाला, मासे खाली चर्चा करत होते की आज हा कोळी पाण्यामध्ये स्थिर थांबला की आपण याच्यापासून, याच्या नावेपासून लांब लांब पळून जाऊ. म्हणजे काय होईल, आपण याच्या जाळ्यात अडकणार नाही. जे काही वयोवृद्ध शहाणे अनुभवी मासे होते ते म्हणाले, हे बघा असं करू नका. मग काय करायचं, हा पाण्यात थांबला ना, आईन ह्याच्या नावेच्या जवळ, याच्या पायाच्या जवळच जाऊन थांबा. जे काही तरुण गरम रक्ताचे मासे होते ते म्हणते, यांचं कुठं ऐकता आता, हे राहिले काय आणि गेले काय. अहो हातानं उचलून घेईल तो आपल्याला, नावेजवळ कशाला जायचं. ठरलं, काही जणांनी ठरवलं लांब पळायचं, काही जणांनी ठरवलं जवळ थांबायचं. गट पडायला वेळच काय लागतात आपल्याकडे. आता कोण सकाळी उठलं की टीव्ही पाहावं लागतो, आधी नेमकं समर्थन करायचं कोणाचं. आणि झालं महाराज, तो कोळी थांबला, नावेमध्ये उभा राहिला.
जे काही तरुण मासे होते गरम रक्ताचे सगळे लांब 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 पळून गेले. आणि जे काही वयोवृद्ध मासे होते त्यांचं ऐकून 4-2 शहाणे मासे त्या पायाजवळ थांबले, बाकीचे सगळे लांब पळाले. आता कोळी उभा राहिला, त्यानं जाळं काढलं. कोळी त्याचं जाळं फेकतो कसं? असं त्याला मागे वजन बांधलेलं असतं, असं असं गर 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 त्यानं ते फिरवलं, फेकून दिलं. परिणाम काय झाला? जेवढे मासे लांब पळाले होते ना, सगळे जाळ्यात अडकले. या उलट जे त्या नावेच्या जवळ थांबले होते त्यातला एकही मासा जाळ्यात अडकला नाही. दृष्टांत संपला. ऐका, तो तलाव दुसरा तिसरा काही नसून तो तलाव कोणता आहे माहितीये तुम्हाला? भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडीते. भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडी. हा भवसागर आहे तो. आणि त्याच्यातले मासे म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही सामान्य जीव. आणि तो नावेवर उभा असणारा कोळी कोण आहे? तो कोळी हाय, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि त्याच्या हातातलं मासे पकडायचं जाळं दुसरं काही नसून भगवंताच्या हातातलं मायारूपी जाळं आहे. तात्पर्य, भगवंताच्या मायारूपी जाळ्यात अडकायचं नसेल तर संत सद्गुरूंच्या चरणाशी राहावं, माणूस सुरक्षित राहतो. ठेविता हा पायी आढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. हा विश्वास भगवत चरणावरती कोणी ठेवला? उपलब्ध वेळेमध्ये सुंदरशा आख्यानातून आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत पूर्वरंगाचं पद्य लक्षात ठेवायचं आहे. चंचल हे मन राम पाईलावा, चंचल हे मन राम पाईलावा. तेने तो विसावा होईल जी, तेने तो विसावा होईल जीवा. चंचल हे मन पाईलावा, चंचल हे मन राम पाईलावा, चंचल हे मन राम पाईलावा. होनिया जागे उठावे गुकरा, होनिया जागे उठावे गुकरा. शरण जा उदारा रघुवीरा, चंचल हे मन राम पाईलावा, चंचल हे मन राम पाईलावा, चंचल हे मन राम पाईलावा. राम पाईलावा, राम पाईलावा. कल्याणजी देशपांडे. जगामाजी जगामाजी रामदास थोर प्रल्हाद समर्थ, रामदास थोर प्रल्हाद समर्थ, रामदास थोर प्रल्हाद समर्थ.
जपे राम नाम जपे राम नाम अखंडित 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 रामदास थोर प्रल्हाद समर्थ रामदास थोर प्रल्हाद समर्थ सर्व काळ चिंता वाहे भक्तांची सर्व काळ चिंता वाहे भक्तांची क्षुधा भुकेल्यांची क्षुधा भुकेल्यांची क्षमवितो 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 रामदास थोर प्रल्हाद समर्थ रामदास थोर प्रल्हाद समर्थ राम प्रभू साठी देह हाज जविला राम प्रभू साठी देह हाज जविला सर्व प्रिय झाला सर्व प्रिय झाला भूलो किया भूलो किया भूलो किया रामदास थोर 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 प्रल्हाद समर्थ रामदास थोर प्रल्हाद समर्थ कैवारी दीनांचा नाम जपे त्याचा कैवारी दीनांचा कैवारी दीनांचा नाम जपे त्याचा दास हा त्याच्या पायी लीन दास हा त्याच्या पायी लीन पायी लीन पायी लीन रामदास थोर प्रल्हाद समर्थ रामदास थोर प्रल्हाद समर्थ आले हनुमंत आले हनुमंत जगा माझी जगा माझी जगा माझी रामदास थोर प्रल्हाद समर्थ रामदास थोर प्रल्हाद समर्थ रामदास थोर 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 प्रल्हाद समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे छान ताट बसायचे सगळ्यांनी ज्यांना पाठीच्या कण्यानं शक्य आहे अशांनी ज्याला देवानं हात दिलेत त्यानं खणखणून टाळी वाजवा ज्याला बोलता येतं त्यानं भजन करा ज्याला फक्त ऐकू येतं त्यानं भजन छान ऐकून टाळी वाजवा आता यातलं ज्याला काहीच जमत नाही त्यानं बसून राहा मग आता काय खणखणीत भजन महाराजांना आवडेल असं भजन श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्री राम जय
श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर टाळी आणि मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर वीर समर्थ रामदास सद्गुरु राया रामदास सद्गुरु राया रामदास सद्गुरु राया धन्य तव माया धर्म रक्षाया घेतला कलियुगी अवतार घेतला कलियुगी अवतार कंठी धारियेला कीर्तीचा कंठी धारियेला कीर्तीचा शिष्य ज्याचा झाला तिचा बाण जी 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 हरिकथा आदि निरूपण हरिकथा आदि निरूपण हरिकथा आदि निरूपण राजकारण सावधपण सर्व विषयांच्या ठाई अडवा हेच स्वराज्याचं दारशाण बंधुनो स्मरा त्यांचे उपकार जी 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 धर्माचा करण्या उद्धार धर्माचा करण्या उद्धार धर्माचा करण्या उद्धार झाला अवतार आला यतीवर म्हणती जन रामदास चिर म्हणती जन रामदास चिर रामाचा दास काळाचा रामाचा दास काळाचा असा हा राणूबाईचा बाण जी 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 असा हा राणूबाईचा बाण जी 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 जिजिर जी जी जिजिर जी जी जिजिर जी 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 टाळ्या तुमच्यासाठी आहेत बरं का कालपासून सुंदर अशी साथ करणारे आपल्या परिवारातले दोन्ही साथीदार हिंगोली इथून खास या उत्सवासाठी आमचे विनायक दादा देशपांडे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी महाराज प्रल्हाद महाराजांचे शिष्य कुठपर्यंत जाऊन पोहोचू शकतात महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व नामवंत गायकांबरोबर त्यांची साथ करून झालेली आहे फक्त मी बाकी होतो पण तेवढं त्यांचं पुण्य झालं नव्हतं
आता बोलून घेतलं असं नाही. मला वाटतं गेल्या 7 वर्षापासून म्हणजे बाल कीर्तनकार ते युवा कीर्तनकार अशा दोन्ही अवस्थेमध्ये माझ्यासोबत ज्यांनी फार आनंदानं मला वाजवलेलं आहे, मला वाजवलं म्हणजे माझ्यासोबत पेटी वाजवली, असे आमचे विनायकदादा देशपांडे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, त्याच्यानंतर कृष्णदादा बोंगाने, नागेशजी आडगावकर, प्रणवजी जोशी अशा महान दिग्गज कलाकाराबरोबर त्यांनी पेटी वाजवलेली आहे. हो मग. आणि पुन्हा संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक कल्याणरावजी देशपांडे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी 10 मिनिटं आधी पेटी वाजवली. हा योगायोग आहे. आणि आमच्या उजव्या हाताला असणारे जे खूप छान वाजवतात तबला आणि त्याच्यासोबत डग्गा पण तेच वाजवतात, हे वैशिष्ट्य आहे. अवघ्या वयाच्या 21व्या वर्षामध्ये म्हणजे 16व्या वर्षापासून वाजवतात. ते धोक्याचं नसतं काय, हां ते तुम्ही म्हणा, महाराज आहेत मागं, पण त्यांनी ते धोक्याचं न करता मोक्याचं केलं. आणि आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये तबल्याची सेवा दिली पाहिजे हे त्या वयात ओळखून आजपर्यंत त्यांनीही अनेक महाराष्ट्रातल्या नामवंत वादकांबरोबर वाजवून आता संगीत अलंकार या पदवीचं शिक्षण ते घेत आहेत. त्यांच्या म्हणजे कौतुक याचं आहे की ते विशारद झालेत, त्यांचे क्लासेस आहेत, 21 वर्षाचेच आहेत. त्यांना अलंकारच्या पदवीला त्यांचं वय बसलं नाही म्हणून सध्या रियाज चालू आहे. दिल्ली घराण्याचे पंडित सुरजित सिंग यांच्याकडे ते तबला शिकतात आणि पंजाब घराण्याचे ते फार मोठे तबला वादक होत आहेत. महाराजांचे आशीर्वाद त्यांनाही मिळत राहावे. मी गेल्या वर्षी पण सांगितलं होतं, ज्या वर्षी आपण कृष्णा बोंगाने गेल्या वर्षी आपण त्यांना, आता आपल्या साखरखेरड्या, जालन्यात, संभाजीनगरमध्ये महाराजांच्या छत्रछायेखाली किती जरी मोठ्या माणसाचं कीर्तन किंवा गायन करायचं म्हणलं तर आपले कमीत कमी 30,000 रुपये प्रति कार्यक्रम वाचले असं धरून चला. हे एवढ्या मोठ्या अंतःकरणाचे आहेत. कारण विनायकदादा असो किंवा वेदांजी असो, कुठेही गेले तरी अत्यंत मोठ्या मोठ्या बिदाग्यांमध्ये ते कार्यक्रम करतात. त्यांचं काही काम आपल्यासारखं वाटलं की तुम्हाला आनंद काका, हां घेतलं धोतर की निघाले, आपल्यासारखं काम नाही, पण त्यांचं मन मोठं आहे, महाराजांवर विश्वास आहे म्हणून ते सेवा देत आहेत. आमचे ठिगळे काका, महेश काळेसुद्धा ज्यांचं ऐकतात असे ठिगळे काका, सुंदर अशी सेवा त्यांची सुद्धा साऊंडची गेल्या अनेक वर्षापासून महाराजांच्या चरणी ते लावत असतात. सेवाभावानं ही सर्व हा उत्सव सुंदर सुरू आहे. आणि तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्या. 1.5 तासापासून 1 तासापासून मला सहन करता ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर आपल्याला जायचं कुठं माहिती आहे तुम्हाला? नाही माहीत? सांगतो ऐका. तुम्हाला यायचं ना पण माझ्या बरोबर? चला. भुवरिया वैकुंठ थोर गाजे, भुवरिया वैकुंठ थोर गाजे, नामे पंढरी हे क्षेत्र थोर साजे, नामे पंढरी हे क्षेत्र थोर साजे. भुवरिया 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 वैकुंठ थोर साजे, नामे पंढरी हे क्षेत्र बहु गाजे, नामे पंढरी हे क्षेत्र बहु गाजे. उभा विटेवरी कटेवरी हात, उभा विटेवरी कटेवरी हात, भक्त वत्सल तो असे दीनानाथ, भक्त वत्सल तो असे दीनानाथ. भुवरिया भुवरिया भुवरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असणारी ती पंढरी नगरी प्रत्यक्ष परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भजे पांडुरंगम का भजे पांडुरंगम? मला एकानं विचारलं, महाराज तुम्ही महाराज का महाराज? प्रश्न छान.
हरिभक्तपरायण अनंत महाराज का महाराज? मी म्हणलं जे आमच्यासारखे टपरीवर उभा राहून चहा पितात ते महाराज, आणि समोर दिसतात ते महाराज. फरक आहे. एका जच्या उच्चारानं किती फरक होतो. महाराज कोणाला म्हणायचं? आम्हाला. काय हो म्हणता? महाराज. भूवैकुंठ पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. या पंढरपूर नगरीमध्ये एक गरीब ब्राह्मण राहायचा. हे पुराणाचं पोथ्याचं मला एक कळत नाही प्रल्हाद दादा. कोणती पोथी उघडा तुम्ही, कोणती उघडा. एक आटपाट गाव होतं, तिथं एक गरीब कोणता ब्राह्मण? मला हे सूत्रच कळत नाही. नाही 80-90-80-20 असं तरी धरलं टक्केवारीत तरी ठीक आहे, पण आम्हीच का? पण पुन्हा मला पटलं की पोथीत जे लिहिलं ते बरोबर आहे विनायक दादा. एका गावात जर एक गरीब ब्राह्मण नसता तर 8 ते 3 शाळा, 4 ते 6 कीर्तन कशाला मरायला केलं असतं का? पंढरीनाथ. गव्हर्नमेंट संस्था असू द्या, पण होता. काय आहे, ज्याला सरस्वती प्रसन्न आहे ना त्याला लक्ष्मी प्रसन्न होईलच असं नाही महाराज. कारण त्या काळी विप्रवर्ग आपल्या उपासनेचा, आपल्या साधनेचा, आपल्या विद्येचा विक्रय करत नव्हते, त्याच्यामुळे अवस्था होती. तो ब्राह्मण राहायचा. गावात काय चालायचं? पुराण सांगायचं. मध्वयम भद्वयम चैव 18 पुराणापैकी एक ना एक पुराण चालू राहायचं. हा पांडुरंगाच्या मंदिरात रोज बसायचा. काही बाया यायच्या वाती वळायला, काही माणसं यायची, बसायचे, ऐकायचे. ते पुराण संपलं की कोणी बाया शिदा द्यायच्या, माणसं काय आणे, 5 आणे, 2 आणे, 1 आणा टाकायचे त्याच्या परीनं. बरं, रोज याचंच प्रवचन व्हायचं. आता रोज हाच प्रवचन करतो म्हणल्यानंतर कोण कशाला यायला लागलं? ज्या गावात व्यक्ती राहत असतो, ज्या गावात असं जर नसतं तर मी जालना सोडून आलो असतो का? सद्गुरुनाथ. गर्दी जमाना आहे की नाही? लोकांना नाविन्य पाहिजे हो कल्याण दादा. लोकांना काय पाहिजे आजकाल? नाविन्य. मला लोकांचं एक कळत नाही. मी फेटा बांधून तयार झालो की मला लोक भेटतात, महाराज जोरात होऊ द्या बरं का. जोरात काय? पायात घुंगरं बांधू आता? जोरात होऊ द्या. तुझी भाषा काय बोलायची? कोणाशी बोलतो? काय बोलतो? जोरात होऊ द्या. जोरात कुठं असतं? कुठं असतं ते सांगायला नागोराव मामाच पाहिजे, तुम्ही नाही. लगेच पेटीवर हात गेला असता. बाप तो बापच असतो महाराज. ह्याला गर्दीचं म्हणा, लोक येईना, याचा उदरनिर्वाह चालणं हो. कारण जे काही दान सत्पात्री पडेल तेवढंच घ्यायचा असा नियम होता. एक चांगला माणूस होता यांच्यासारखा. तो म्हणला, बाबा तुझी काही डाळ इथं शिजणार, तू पंढरपूर सोड आणि जरा आजूबाजूच्या गावात जा. जरा गेलास की तुझी किंमत तिथं वाढेल. मग आजूबाजूच्या गावात जायला लागला. मग त्याला तिथं छान छान त्याला धान्य मिळायला लागलं, त्याची किंमत वाढायला लागली, पैसा मिळायला लागला, सगळं मिळायला. एक दिवस एक चांगला सत्पुरुष त्याला भेटला पंढरपूरच्या ब्राह्मणाला आणि म्हणाला, तू महाराष्ट्रात थांबू नको. जिथं साक्षात भगवंताच्या भक्तीनं जन्म घेतलेला आहे ना, त्या द्रविड प्रांतात म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये तू जा. कर्नाटकला एक विजयनगर नावाचं राज्य आहे. त्या विजयनगरात तू जा. तिथला विजयनगरचा राजा कृष्णदेव राय हा आलेल्या कीर्तनकारांना, गायकांना, कथाकारांना, पैलवानांना, गवय्ये कोणी जाऊ द्या, उत्तम बक्षीस देतो, उपकृत करून टाकतो. म्हणून हा निघाला. कुठं? पंढरपूरचा विप्र धनाशे, पंढरपूरचा विप्र धनाशे, पंढरपूरचा विप्र धनाशे.
विद्यानगरीस आला, विद्यानगरीस आला. विठ्ठल प्रेमे वर्णुनी त्याने, विठ्ठल प्रेमे वर्णुनी त्याने, विठ्ठल प्रेमे वर्णुनी त्याने. नृपमणी रोष केला, रूपमणी रोष केला. पंढरपूरचा विप्र धनाशे विद्यानगरीचा आला. विजयनगरला आला, राजाला नमस्कार केला. महाराज, मी पंढरपूरचा पुराणिक आहे, पुराण सांगतो. आपल्याला पुराण सांगायची इच्छा आहे. बर, कुठलं पुराण सांगता? महाराज, 18 पुराण आहेत, त्यापैकी 17 कधीही सांगता येतात, एक सांगता येत नाही. ते कोणतं हेही इथं सांगत नाही. पण 17 पैकी तुम्ही म्हणाल ते तसं नाही हो. तुमचा मास्टरपीस कुठला असतो ना? मास्टरपीस असतो. बर, तो म्हणाला मग भागवत. अच्छा, भागवत किती दिवस लागतील अजून सुरू व्हायचे? तो म्हणाले किती दिवस काय, वर्ष महिने पुरणार नाही. 12 स्कंदाचा विस्तार आहे, कधी कथा संपावी? एवढा वेळ नाही आपल्याला, पटकन झालं पाहिजे. पटकन ऐका. आदौ देवकी देवी गर्भजननम, गोपी गृहे वर्धनम, मायापूतन जीवितापहरणम, गोवर्धनोद्धारणम, कंसच्छेदन कौरवादि सवनम, कुंती सुते पालनम. एतद् भागवत पुराण कथितम, श्रीकृष्ण लीलामृतम, गोपाल कृष्ण भगवान की. संपलं भागवत, द्या दक्षिणा. तो म्हणला अहो कमी वेळेत म्हणजे इतक्याही नाही, जरा कथा रूपानं होऊ द्या, जरा 7 दिवस, जरा झाकी, सगळं होऊ द्या व्यवस्थित. बर चालेल. सुरू झालं भागवत. छान. पहिला दिवस सुंदर पार पडला, दुसरा दिवस सुंदर भगवत कथेचा पार पडला, तिसरा दिवस पार पडला आणि चौथ्या दिवशीची कथा जरा लवकर संपली. ती कथा कशी चालायची माहिती का? आपल्यासारखी 1ची म्हणून 2ला सुरुवात, मग लगेच 4ला चहा, 20 मिनिटं म्हणता म्हणता 1 तास, मग सुरू व्हायला 5, मग लोकांना घरी जायला 7:30. असं नव्हतं चालत. सकाळी सूर्योदयाला सांगायला सुरुवात व्हायची आणि सूर्यास्तापर्यंत सांगायची. मध्ये भोजन प्रसाद, एक दशमी व्हायची. एक दिवस जरा 3 संजेचे थोडं आधी भागवत संपलं आणि राजा पुराणिक बुवांना म्हणाला, पुराणिक बुवा चलो, मी आज तुम्हाला आमची नगरी दाखवून आणतो. विजयनगरचं साम्राज्य इतिहासात काय प्रसिद्ध आहे, काय नगरी आहे. सर्व स्थापत्य कला असेल, सगळी कला त्या विजयनगरात पाहायला मिळते. महाराज, आजही दाक्षिणात्य मंदिर कोणी बरोबरी करू शकतं का? आमचा पुराणिक राजाच्या बरोबर गेला. ही इमारत, ती इमारत, ही गल्ली, ती गल्ली, पर्णशाळा, पाकशाळा, हे ते सगळं दाखवत. महाराज, आता मी तुम्हाला माझी कुलदेवी दाखवतो. काय म्हणाला? माझी कुलदेवी दाखवतो. नेलं. आता राजाची कुलदेवी म्हणजे तिच्या मंदिरात ऐश्वर्याची काही कमी असेल का? महाराज, या राजानं पाहिलं, फरशीवर पाय ठेवा वाटणं का, सगळ्या मंदिरात मखमल अंथरलेलं, सगळे झुंबर, हिरे, माणिक, मोती, सगळं मंदिर नटवलेलं. आता गाभारा पाहिला, अहो सुंदर अशी सोन्याची त्या देवीच्या मागं प्रभाव, काय देवीचं रूप दिसत होतं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते, मधु मधुरे मधुकैटभ कज्जिनी वैजविदारिणी हा शरते, जय जय हे महिषासुर मर्दिनी जम्नक परदिनी शैलसुते. ऐ जगदंब कदंब वन प्रियवासिनी तोषिनी हा शरते, शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृंग मदालय मध्यगते, मधु मधुरे मधुकैटभ कज्जिनी महिष विदारिणी हा शरते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, मा रम्यक परदिनी शैलसुते, ऐ रम्यक परदिनी शैलसुते. देवीचे भजन तुम्ही पण लक्षात ठेवा,
कीर्तनात कधीच पूर्ण म्हणायचे नाही, देवीचं मंदिर असलं तरी. आज शुक्रवार होता म्हणून एवढा उल्लेख केला. मला एक घाण सवय, ते गोंधळ म्हणला की मला असं म्हणा वाटतो, आणि मी गोंधळ म्हणला की इकडं वेगळाच कार्यक्रम चालू होतो. हळदी कुंकू सोहळा, त्याच्यामुळे देवी. बरं, आमचा गोंधळी असा, तबला वाजवण्याचे 2 प्रकार, एक तबला खाजवणारे आणि एक तबला वाजवणारे. हे वाजवणारे आहेत ते. असं आहे. सुंदर देवी पाहिली, काय कोणता दागिना नव्हता हो देवीच्या गळ्यात. सुंदर रूपवान रत्न जडित सिंहासनी देवी शोभली. पुराणी बुवा पाहिली का देवी? सुंदर आहे. खरा भक्त तोच जो सगळ्या देवतेसमोर श्रद्धेनं नतमस्तक होतो. माझा आराध्य पांडुरंग असलं तरी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो, नमस्कार केला त्याने. आणि काय सुंदर आहे हो, काय पूजा मांडली आहे, काय भव्यता आहे. असं आहे. मग तुमच्या पंढरपूरला आहे का असं? हा हो, आमचा देव सुद्धा, अरे कुबेर ज्याचा भांडारी आहे असा आमचा नारायण आहे. काही बोलू नका हो, काय त्या पांडुरंगाकडे आहे. त्याचे तुम्ही भक्त सगळे असे बेकारडे फाटके पांढरे कपडे घालून फिरता, झेंडे काय घेता, पायी पायी काय जाता. अहो दरिद्र्यांचा देव सुद्धा आपण बोलू नाही बोलून गेला. काय तुमच्या पांडुरंगाचं वैभव, आमच्या देवीची कुठं बरोबरी करता. आता मात्र पुराणिक बुवाचं टाळकं, पुराणिकाचं असं असतं, बरं आहे तोपर्यंत बरं आहे, हो ना. याच्या श्रद्धेला धक्का लागला हो. माझ्या पांडुरंगाविषयी महाराज जरा सांभाळून बोला. कोणाबद्दल बोलताय कळतंय? अहो पंढरपूर, अरे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अहो गप्पा मारू नका, या वैभवाला पंढरपुराची कुठं सर, पंढरपूर कुठं, आमची रासाई देवी कुठं, माझी ही रासाई स्वामिनी कुलस्वामिनी बघा कशी सोन्या नाण्यात खेळते. महाराज तुम्ही पंढरपूर पाहिलेलं नाही, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर. विटेवरचा शारंगधर, विटेवरचा शारंगधर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर. अहो तुमची ही देवी आहे ना, देवी तुमची ही रासाई, ही आमच्या पंढरपुरात काय करते माहितीये तुम्हाला? ढेकात चालू द्या. रासाई झाड ते केर, रासाई झाड ते केर, लोटी महाद्वार. काय करते रासाई? रासाई झाड ते केर, लोटी महाद्वार. नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर. ज्याचा कुबेर असे भांडारी, ज्याचा कुबेर असे भांडारी, चरण सेवा करी नित्य परोपरी. कोण सेवा करतं माझ्या पांडुरंगाची माहिती तुम्हाला? ज्याचा कुबेर असे भांडारी, ज्याचा कुबेर असे भांडारी, चरण सेवा करी नित्य परोपरी. लक्ष्मी असेही स्थिर, लक्ष्मी असेही स्थिर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, अजून नाही पाहिलेच पंढरपूर, पंढरपूर, पंढरपूर.
अरे अजून नाही, ही जुन्या कीर्तनकाराची कृपा आहे. नाही तर आम्ही सुद्धा जॉनी जॉनी. हे दत्तदास बुवा घागांचं पद आहे. विटेवरचा शारंधर अजून नाही पाहिलेस पंढरपूर. लिहिलंय कोणी माहिती का तुम्हाला? जरा आठवण पलीकडच्या गल्लीतली येईल हे ऐकल्यावर. पण हे लिहिलंय आपल्या दासगणू महाराजांनी. दासगणू महाराज पहिले गण गवळण त्याच्यानंतर येणारी जी ती लिहायचे, तिला लावणी असं म्हणतात. म्हणून ही आठवण तिकडची येते. हे मुद्दाम कीर्तनात म्हणा वाटतं, म्हणजे उठलेले लोक खाली बसतात, अरे वा 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 महाराज आवडीचं म्हणायला लागले. नाही, पहिलेच पंढर हे तिकडचं नाहीये, इकडचं आहे बरं का. अहो तुम्ही त्या रसाईचं काय सांगता? रासाई झाड ते केर लोटी महाद्वार, लोटी महाद्वार अजून नाही पहिलेच पंढरपूर. अजून नाही पहिलेच पंढरपूर. अजून नाही पहिलेच पंढरपूर. पहिलेच पंढरपूर. पहिलेच पंढरपूर. पाहिलेच पंढरपूर. नाही पाहिलं तुम्ही अजून पंढरपूर. पंढरपूर कसं आहे ऐका. जेथे कल्पतरू समान द्रुमते, चिंतामणीचे खडे, गाव काम दुधा परिसते, गोटे पहा चहुकडे, वाहे अमृत जीवना भरुनिया, ती चंद्रभागा महा, तेथे सांप्रत विठ्ठलू करकटी, तो मोक्षदाता जीवा पंढरीनाथ भगवा. अहो माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं वैभव सोडा. जेथे कल्पतरू समान द्रुमते, कुठल्याही झाडाला हात लावा, ते झाड माझ्या पंढरपुरातलं कल्पतरू आहे. चिंतामणीचे खडे, गाव काम दुधा परिसते, चंद्रभागेच्या वाळवंटातला प्रत्येक दगड परीस आहे. परीस म्हणजे काय? असा दगड असतो म्हणतात, त्याला तो जर लोखंडाला लावला तर त्याचं असं म्हणतात, तो दगड मी पाहिलेला नाही. तो जर दगड माझ्याकडं असता तर सकाळी शाळा आणि रात्री कीर्तन कशाला केले असते? उलट तुमच्या घरचं भंगारी माझ्या घरी बोलवलं असतं. पण म्हणतात आहे आमच्या चंद्रभागेतले गोटे परीस आहेत आणि पाणी वाहत नाही आमच्या चंद्रभागेत. वाहे अमृत जीवना भरुनिया, ती चंद्रभागा महा, नांदे सांप्रत विठ्ठलू. कोण राहतो तिथं? नांदे सांप्रत विठ्ठलू करकटी, तो मोक्ष जाता जीवा. मोक्ष देणारा भगवान नारायण तिथं राहतो. आता याचं टाळकं खराब झालं राजाचं. पंढरपूर जाऊ द्या, म्हणला काय तुझी देवी काय करती? अहो राजाची बायको तरी घर झाडती कधी? आपण राजाच्या बायका नाहीत, त्याच्यामुळे ते सुख आपल्या नशिबात. हो म्हणा ना, राजापेक्षा काय कमी सुखी आहेत का तुम्ही? 40% महिलांना ओळखतो मी. काकांसगट पंढरीनाथ. आपण राजाच आहेत म्हणायचं. हो म्हणायला काय, पण मला सांगायचं काय, कुठली राणी कधी घर झाडती का? इथं देवी झाडती, आणि ते पण पंढरपुरात. काय बोलता पुराणिक बुवा? पुराणात गप्पा माराव्या, इथं गप्पा मारू नका. मी खरं बोलतो. असं आत्ता चला पंढरपूरला. जर मला हे सगळं दिसलं नाही ना, पंढरपूरच्या वाळवंटा सुळावर देईन. चालेल, मी म्हणलो असतो जरा थांबा. आपल्याला आपण इथून फोन करून विचारतो, हॅलो हां खेरड्यात जेवायला नंबर लागन का? मर तू इथंच. उत्सवाला येत नाही. नाही हो, जेवायलाच फार वेळ लागतो. तू जेव आणि जाय लवकर, तुझ्या नावानं लोक जेवले पाहिजे. ते सुद्धा पुण्य नाही तुला. काय नाही, येतो आम्ही उत्सवाला, पण पलंग भेटन का? सोबत घेऊन ये ट्रकमध्ये टाकून, आणि झोप त्या पार्किंगमध्ये. काय मी म्हणलं ना, श्रीमंत बापाच्या लेकरानं कधी असं रस्त्यावर उभा राहू नये.
तुम्ही म्हणता हे जर तिथं दिसलं नाही ना सुळावर देईल. हो, माझ्या पांडुरंगाचं पंढरपूर असंच आहे. चला भागवत गेलं उडत. अरे रामा, आलो का? म्हणजे 3 दिवसानं धोतर भेटणार होतं, दक्षिणा भेटणार होती, सोन्याचा शिक्का भेटणार होता, सगळं बोंबलत गेलं. चला चला निघाले, आले पंढरपूरला. चंद्रभागेच्या तटावर काहीच पंढरपूर तसं दिसत नाही. पुराणिक बुवा, सुळावर जायला तयार राहा, मला पंढरपूर तर सगळं असंच दिसतंय दगड मातीचं. अहो तुम्ही राजकारणी आहे, राजकारण्याची पाप किती, जरा त्या चंद्रभागेत पाप धुवा. मारली डुबकी, काही बदलायला तयार नाही. पुराणिक बुवा, काही बदललं नाही, स्नान झालं माझं. अहो एका डुबकीनं काय होतंय? जरा 108 डुबक्या घ्या, 216 घेतो. पण पंढरपूर नाही दिसलं तर ए सूळ लावायला घ्या रे तुम्ही, सैनिकांना सांगितलं. आणि आपल्याला सांगतो, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास अहम भक्त पराधीनो हय स्वतंत्र इव द्विजा. माझ्या प्रल्हादानं जर खांबाला हात लावलाय ना तर मला खांबात गेलं पाहिजे. इतका भक्ताच्या अधीन असणारा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. पुराणी बुवांनी हात जोडले, पांडुरंगा माझ्या स्वतःच्या वैभवाबद्दल एक खोटा शब्द बोललो नाही रे. जे बोललो ते तुझ्या वैभवाबद्दल बोललो. मी मरेल याची मला दुःख नाहीच, मी सुळावर जाईल याचं मला दुःख नाही, उद्या मरायचं ते आज मरील, पण तुझ्या वैभवाला बट्टा लागता कामा नाही पांडुरंगा. तुझ्या वैभवाला बट्टा लागता कामा नाही पांडुरंगा. या राजाचा अहंकार गेला पाहिजे. देवा तुझं वैभव दाखव. अरे त्याला काय सोन्याची नगरी निर्माण करणं अशक्य होता. अरे दाता तो भरला भरोनी उरला आहे रमेचा पती. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या चरणाजवळ बसलेली आहे. मायबाप 108वी डुबकी घेऊन तो कृष्णदेवराय वर आल्याबरोबर सगळी पंढरी सुवर्णमय झालेली, रम्य मनोहर सुबक सुंदर सुवर्ण रत्ना परी शोभतसे पंढरी, असे ही शोभतसे पंढरी. एक एक खडा त्याला परीस दिसायला लागला. हो तो सैनिकांना म्हणतो, तुम्ही हात लावून पहा, तुम्ही परीस आहे. झाडं सगळे कल्पवृक्ष दिसायला लागलेले आहेत. आता ह्याला इतका आत्मविश्वास आला, ह्यानं इथं गप्प बसवणं, राजा शांत झाला. तर पुराणिक बुवा म्हणतात, हे तर काहीच नाही, चला महाद्वाराकडे. म्हणजे भक्ताचा अहो देव भक्ताचा अभिमानी असतो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत घेऊन जाताना राजाला जमिनीवर पाय ठेवा वाटणं. का? चिंतामणीचे खडे. आणि महाद्वारात झाडताना दिसली कोण? या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः भगवती जगदंबा माता. आपली कुलदेवी फाटकं तुटकं नववार, इकडं भरजरी होतं कर्नाटकाच्या मंदिरामध्ये, फाटकं तुटकं गुडघ्या इतकं नववार नेसून रासाई झाडत होती. पळतच गेला, आई साहेब आई साहेब आई साहेब. अहो तुम्ही इथं काय करताय? मोठ्यानं बोलायला लागला. त्या रासाईनं त्याच्या ओठावर बोट ठेवलं. शांत बस, मालकाला आवाज केलेला आवडत नाही. अहो आई साहेब तुम्ही इथं या अवस्थेत काय करता? आपल्या वैभवात काय कमी राहिली म्हणून तुम्ही इथं आलात? अरे बाबा मी मूळ इथचीच आहे, हेच काम आहे माझं इथं. अहो ही रासाई कर्नाटकासाठी हिचं मूळ नाव आहे राही. राही म्हणजे कोण? प्रत्यक्ष परमात्म्याची पत्नी. आता कुठल्या बाईला आपलं अंगण झाडण्यात कमीपणा आहे? मी वन्स अपॉन अ टाइमचं सांगतोय. ही राही स्वतः अंगण झाडत होती आणि तो आत गेला महाराज, आणि त्यानं ते रूप पाहिलं. काय रूप होतं?
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम गगन विहित पाणिम मंडलम मंडनाना चरण तुलसी माला. सुंदर असं ते भगवंताचं रूप पाहिलं महाराज. साष्टांगम प्रणिपत्यतम. अहो कोणासमोर कधी न झुकणारा राजा धाडकन पांडुरंगासमोर आडवा पडला आणि नमस्कार केला. आणि काय याच्या मनात आलं, देवा इतकं तुझं वैभव आहे ना, तू इथं राहायचं नाही, माझ्या बरोबर कर्नाटकाला चल, माझ्या बरोबर विजयनगराला चल. शीघ्र चलावे देवा माझ्या भुवनात त्या विजयनगरीस. पूजीन नित्य तुम्हासी मी माझ्या सकल ऐश्वर्यात. शीघ्र चलावे देवा. देवा थांबू नका. आली का पंचायत. पांडुरंग म्हणाले मला येता येणार नाही, मला भक्तानं इथं उभं केलंय. भक्तानं उभं केलंय ना, मी इथं अनशन करील. म्हणजे काय, अन्नत्याग, जलत्याग, उपोषण, साखळी नव्हे. स्वतः बसायचं, एकट्यानंच बसायचं. तू जाऊन ये मी बसतो असं नाही. 7 दिवस उपाशी राहिला. शेवटी पण भगवान परमात्म्याला याची सुद्धा दया आली. अहो तो भक्ताचा अधीन आहे. हो भक्त जिथं बोलवतो जातो. सांगितलं चंद्रभागेत स्नान कर, तुझ्या संध्येच्या झाडीमध्ये पाणी आण. सोहळ्यामध्ये ते पाणी आणलं. भगवंतानं आपल्या मूर्तीतलं सगळं तेज त्या पाण्यामध्ये उतरवलं, तेजोत्तारण. आणि सांगितलं माझी मूर्ती स्थापन कर, त्याच्यावर हे पाणी घाल, मी त्या दिवशीपासून विजयनगरात राहील. पण एक लक्षात घे राजा, ज्या दिवशी माझ्या भक्ताचा अपमान तुझ्याकडून होईल, त्याचा विनाकारण छळ तू करशील, मी त्या दिवशी त्या क्षणाला तुझी नगरी सोडून दी. ठीक आहे महाराज, मी कशाला कोण्या सद्भक्ताचा अपमान करील. सगळे मंडळी, राजा निघून गेला महाराज. इकडं कार्तिकी, आषाढी कार्तिकी 2 वेळेला संत यायचे. आषाढीची दिंडी आलेली आहे. आणि वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं. कोणाचं, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता येत असे लोचनी पाणी. चनी येत पाणी श्रवणी स्वये येतो श्रवणास कैटभारी. स्वये येतो श्रवणास कैटभारी. रंग चढला हो रंग चढला तै कीर्तना भारी. नामदेव नामदेव नामदेव. स्वये येतो श्रवणास कैटभारी. नामदेवांनी कीर्तन करावं, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आज सगळी पंचपदी होत आली तरी सुद्धा पांडुरंग नाही. कसं तरी कीर्तन आटोपलं. सगळी संत मंडळी गाभाऱ्यात गेली. देव का आला नाही. मूर्तीकडं पाहिलं, काळी खाप पडलेली मूर्ती पाहिली. अहो मूर्ती कुठून आणता येते हो. जोधपूर, इंदोर, इकडून तिकडून. त्याच्यातला भगवंत कुठून आणायचा असतो माहितीये. तत्तिष्ठत दशांगुलम. या हृदयातला आपल्या भजनाने, आपल्या नामस्मरणाने, आपल्या पूजनाने त्या समोरच्या मूर्तीत स्थापन करायचं असतं. सगळे संत म्हणायला लागले, देव पंढरपुरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही. देव नाही देवाल देव. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य, कोणी नेलं भगवंताला. या सगळ्या संतांमध्ये हो एक वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ संत होते. त्यांचं नाव होतं श्री संत भानुदास महाराज, जे नाथांचे पणजो. माणूस एखाद्या गावाला 2च वेळेला जातो. एक तर तिथं देव असेल तर, नाही तर त्याची सासूरवाडी असेल तर. असं एका मला जाणकारानं सांगितलं.
कारण सध्या मी फक्त देवस्थानावरच जातो. जय जय रघुवीर असं आहे. भानुदास महाराज म्हणाले मी जातो आणि देवाला घेऊन येतो. भर धाव वेगाचा घोडा नामदेव महाराजांनी भानुदास महाराजांकडे दिला. का? सगळ्यात वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आहेत ते घोड्यावर बसले आणि पंढरपुरातून विजयनगरच्या दिशेनं घोडा सोडला. महाराज भर धाव वेगानं तो घोडा निघालेला आहे. मजल दर मजल करत प्रवास करत 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 पोहोचला. कीर्तनात कुठून कोणाला कसं कधी कुठं पोहोचवायचं हे बुवाला चांगलं माहित असतं. आत्ता निघाले, आत्ता पोहोचले, पोच. दिवसभर पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहत राहिले. रात्री मंदिर होताना थोडेसे लपून बसले. चोपदारांनी बाहेरून दार लावून घेतलं. खांबासमोर येऊन बसले. गाभाऱ्याचं दार लावलेलं होतं. नियम होते की नाही जायचं, भगवंताची शेजारती झाल्यानंतर वगैरे आज जायचं नाही म्हणून टेकून बसले. देवा दया घना, आमची दया तुला कधी येईल. आपोआप गाभाऱ्याचे द्वार उघडले आणि भानुदास महाराज काही न करता आत आले. पांडुरंग भानुदास महाराजांना म्हणतात, भानुदासा खूप कष्ट सोसावे लागले ना. देवा माझ्या कष्टाचं सोड, माझ्या कष्टाचं सोड, पण तू आधी पंढरीला परत चल. का? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सगळ्या भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि तुला त्यांना दर्शन द्यायला तू इथं काय करतोय? अरे तुझ्याशिवाय पंढरपूर म्हणजे चंद्राशिवाय पौर्णिमा, काय उपयोग त्या पंढरीचा? परत चल. पण मी वचनात अडकलोय, काय करायचं? काळजी नको करू, तू जरा गावाच्या आसपास राहा, मी सांगतो योग्य वेळ आली की तुला निरोप येईल. बर एक काम कर भानुदासा, माझा प्रसाद म्हणून हा हार ठेव. सोन्याचा म्हणजे सुवर्णाचा हार भानुदासांच्या गळ्यामध्ये घातला. निघून गेले भानुदास. नदीवरती सकाळी स्नानाला जाताना तो हार दगडावर काढला. इकडे भानुदास महाराजांनी स्नानाला गेल्याबरोबर सकाळी काकड आरतीसाठी महाद्वार पुन्हा उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी पाहिलं. पुजाऱ्याची जबाबदारी मोठी असते का हो? काही झाले की आधी महाराजांना फोन येतो, महाराज इथं काल मी चाफ्याची फुलं वाहिले होते, आज ते दिसत नाहीत, ठेवलेत तुमच्यासाठी, घेऊन जा. पुजारी घाबरले. भगवंताच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरी गेला, सोन्याचा हार चोरी गेला, सोन्याचा हार चोरी गेला. कोणी नेला, कोणी नेला, कोणी नेला? राजानं सगळे सैनिक पाठवले. माझ्या पांडुरंगाच्या गळ्यातला हार कोणी नेला? आपल्याला सांगतो, नदी काठावर आल्यावर दगडावरती तो हार सापडला. आधी मुद्देमाल जप्त करा, चोराचं काय होईल ते पाहू. सरळ तो हार उचलला. पाहिलं भानुदास महाराज स्नान करत होते. ताब्यात घेतलं. चला राजासमोर उभं केलं. भगवंताचा हार चोरलात, वयोवृद्ध दिसतात, ज्ञानवृद्ध दिसतात, देवाच्या गळ्यातल्या हाराची चोरी करण्याची हिंमत केलीतच कशी? हे बघा महाराज, मी हार चोरलेला नाही. मग देवानं तो मला दिलाय. वा रे वा, देवानं दिलाय. आम्ही 40 वर्षापासून पूजा करतो, देवानं कधी अंगठी दिली नाही. आणि तुम्ही काल आला तर तुम्हाला हार दिला? बर, यांना सुळावर द्या म्हणून गावाच्या बाहेर व्यवस्था झाली. सूळ उभा केला आणि सुळावर देणाऱ्यांना शेवटची इच्छा विचारतात. ते काही खा वाटतं का? म्हणजे तो जर म्हणला मला घरी जायचं तर घरी नाही जाऊ देत बरं, नाही तर तू मी तर असतं तर असंच मागितलं असतं असं म्हणू शकतो. नाही तर आपण असं काही हो नसतं. तुम्हाला सांगतो, भानुदासांना विचारलं काय इच्छा आहे? काही नाही, एकदा स्मरण करू द्या भगवंताचं. त्याची इच्छा होती मी इथं मरावं, देह, अरे एक देह टाकायचा आणि दुसरा धारण करायचा. आम्हाला देहाची काही काळजी वाटत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. मी मरायला तयार आहे, पण मला एकदा भगवंताला मनोमन नमस्कार करू द्या. ते काय काळ्या रंगाचं असतं कपडा, तो गळ्यामध्ये भानुदासांच्या घातला. सुळावर त्यांना उभं केलं महाराज. आणि आता सुळावर चढवायचं की मोठ्याने नगाऱ्यांचे आवाज यायला लागले, तुताऱ्या वाजायला लागलेल्या आहेत, शंख ध्वनी ऐकू यायला लागले. कोण आलेलं आहे? महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पंढरीनाथ महाराज. सगळ्यांनी जयघोष केला. पंढरीनाथ भगवान की.
सगळ्यांनी पाहिलं, सुळावर दिल्याबरोबर त्या सुळाचा सुंदर एक झाड झालं आणि त्या झाडावर भानुदास महाराज बसले. सगळे आश्चर्य करायला लागले, कसं काय झालं. तिकडून ते आले. कोण, कसे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. कोण आलं. गरुडावर बैसोनी. क्या बात. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ओ माझा कैवारी आला. ये वो विठ्ठले माझे माऊली ये वो विठ्ठले माझे माऊली. पंढरीनाथ भगवान. गरुडावर बसून भगवान आले. महाराज, देवा कुठं निघालास. राजाने विचारलं. भगवान म्हणतात, मी माझ्या पंढरीला आता परत चाललो. का. मी तुला सांगितलं होतं, ज्या वेळेला तू माझ्या भक्ताचा अपराध करशील, त्याचा छळ करशील, मी परत जाईल. हा माझा अंतरंग असणारा भक्त, माझ्या हृदयाजवळ असणारा भानुदास, तू त्याला सुळावर चढवायला निघालास. आता मी थांबणार नाही. भानुदासा, झाडावरून खाली उतर, नदीत स्नान कर, झारीत पाणी घे. भानुदासांनी पटकन ती क्रिया केली. झारीत पाणी घेतल्याबरोबर गरुडासह त्या झारीमध्ये प्रवेश भगवंतानं केला. भर धाव वेगाने महाराज, भानुदास महाराज पळतच आले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. सगळ्यांना सांगितलं, बाजूला व्हा, मला असंच ओले त्याने भगवंतापर्यंत जाऊ द्या. भानुदास महाराज पळत 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 तिथे गेले. महाराज झारीतलं सगळं पाणी पांडुरंगाच्या आज दिसते त्या मूर्तीवरती घातलं आणि बाजूला झाले. आणि मग रूप दिसायला लागलं. आता काळा पाषाण दिसतो का. आता काय दिसत. रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. अहो, भानुदास महाराजांना विचारलं, प्रत्यक्ष तुमची चूक नसताना, काही चूक नसताना सुळावर चढवायला तुम्हाला निघाले, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर शोक, भय आणि चिंता तिन्ही दिसलं नाही. आपण तर म्हणलो असतो, काय कोणी सांगितलं होतं मला, एवढे संत तिथं होते, मीच कशाला इथं आलो, असं रडलो असतो आपण. आम्ही भानुदासांना विचारलो, महाराज तुमच्या अंतःकरणातली शोक, भय आणि चिंता भगवंताच्या कृपेमुळे केली, तुम्ही असं केलं काय. त्यांनी एकच सांगितलं, महाराज ठेविता पायी आढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. चंचल हे मन राम पाहिला, चंचल हे मन राम पाहिला. तिने तो विसावा होईल जीवा, तिने तो विसावा होईल जीवा, होईल जीवा. चंचल हे मन राम पाहिला, चंचल हे मन राम पाहिला, चंचल हे मन राम पाहिला. झालेली सेवा श्री भगवान रामचंद्रांच्या सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि हेच मागणं मागूया की ज्याप्रमाणे दिवसेंदिवस या उपासना मंडळाचं नामवैभव महाराज वाढवत आहेत, अनेक संस्था स्थापन होतात, अनेक संस्था वाढीला लागतात, पण लौकिक दृष्ट्या नुसत्या संस्था वाढून आणि संस्थापक वाढून उपयोगाचे नसतं. म्हणून नामसंस्था ज्या अर्थाने स्थापन झालेली आहे, संस्थापकांचं नुसतं वैभव वाढून उपयोगाचं नसतं, तर त्या संस्थेच्या अंतर्गत नामवैभव वाढत असेल तर त्याला महाराजांचं कार्य म्हणलं जातं. आणि खरं सांगू का तुम्हाला, माईकवरून हळूच, माईकून सांगतो हळूच, कुठलंही संस्थान, कुठलंही देवस्थान
भक्कमपणे पाठीशी नसताना फक्त सद्गुरू सेवा मंडळ या एका नावाखाली श्री महाराजांचा इतका मोठा उत्सव, वर्षातून इतके मोठे उत्सव करणारं महाराजांच्या एकूण उपासना मंडळांपैकी छत्रपती संभाजीनगरचं एकमेव हे मंडळ आहे, याचा महाराजांना अभिमान. असेच भव्य दिव्य स्वरूपाचे कार्यक्रम श्री महाराज आपल्याकडून करून घेऊत. आयोजकांना, सगळ्या सद्गुरू सेवकांना तशी सद्बुद्धी श्री महाराज देवोत. आणि ज्याप्रमाणे अनंता काकांनी सांगितलं होतं की पुढच्या वर्षीचा उत्सव महाराज करोत आणि लवकरच उपासना मंडळाच्या हक्काच्या त्या देवस्थानामध्ये, त्या मंदिरामध्ये महाराज एकदा लवकरात लवकर जावोत आणि आपण सगळेजण महाराजांच्या मागे तिथे जाऊ. पण त्यासाठी महाराज आपली परीक्षा पाहणार आहेत. जोपर्यंत जप वाढणार नाही, जोपर्यंत जपाची बैठक वाढणार नाही, कारण महाराज कोणालाही काहीही फुकट देत नाही. त्याच्यामुळे महाराज परीक्षा पाहत राहतील. जेवढी आपल्या हातातली माळ लक्षपूर्वक चालेल, नुसती ओढायची, लक्षपूर्वक चालेल, आपली जपाची नोंद उपासनेच्या ठिकाणी होत राहील. गुरुवारी होणाऱ्या उपासनेला गर्दी होत राहील, सगळ्यांना उपासना पाठ होईल. तसं तसं महाराज साखर खेरड्यात बसून त्या गोष्टींची नोंद घेतील आणि लवकरात लवकर आपल्या हक्काच्या उपासना मंडळाच्या जागेमध्ये महाराज स्वतः आपल्याला घेऊन जातील. आपल्याला वेगळं जायची गरज पडणार नाही. ही प्रार्थना आज गुरुपौर्णिमेचं हेच मागणं महाराजांना मागू. महाराज जप करायची बुद्धी घाला. श्री महाराजांची आरती करूया. पुढची सूचना संयोजक देतील. अस्तु श्री मंगलानि भवन्तु. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पद संवरि माया. जीव हा भ्रम द्वैत पसारा, द्वैत पसारा. वारुणे दिगला द्वैत सारा. जय जय आरती श्री गुरुराया. गुरुराया नमितो तव पद संवरि माया. परम परात्पर चिन्मय खाणी. चिन्मय खाणे शतमुख सविता मंगले वाणी. जय जय आरती श्री गुरुराया. गुरुराया नमितो तव पद संवरि माया. जग जीवन प्रभु मंगल धामा. मंगलधामा नाम रूपात ततो अभिराम. जय जय आरती श्री गुरुराया. गुरुराया नमितो तव पद संवरि माया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराट सच्चिदानंद सद्गुरु श्री श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी दे देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंतानंता. रघुनायका मागणे धियाता. श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री प्रणव बुवा आणि गुरुपौर्णिमा